किती किती दत्तात्रया आळवू तुला रे, 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 आळवू तुला रे देवा विनवू तुला रे, आळवू तुला रे देवा विनवू तुला रे, विनवू तुला रे, किती किती दत्तात्रया आळवू तुला रे, किती किती दत्तात्रया आळवू तुला रे, किती किती दत्तात्रया आळवू तुला रे. प्रभु सुख शांती देई अखंड मनाला, भव भय नासून नेई सुखाला. प्रभु सुख शांती देई अखंड मनाला, भव भय नासून नेई सुखाला. चिरानंद देई तुझा माझी आजीवाला रे, चिरानंद देई तुझा माझी आजीवाला रे, माझी आजीवाला रे, किती किती दत्तात्रया आळवू तुला रे, किती किती दत्तात्रया आळवू तुला रे, आळवू तुला रे देवा विनवू तुला रे, आळवू तुला रे देवा विनवू तुला रे, विनवू तुला रे, किती किती दत्तात्रया आळवू तुला रे, किती किती दत्तात्रया आळवू तुला रे. जयाजी प्रभु निर्गुणा निज रूपा, निजानंद नामा अगाधामुपा. चिदानंद मूर्ती स्वयं ज्ञानदीपा, नमस्कार माझा तया ब्रह्मरूपा, नमस्कार माझा तया ब्रह्मरूपा. श्री दत्तात्रेय महाराज की जय. मागे आपण श्री दत्तात्रेय महाराजांच्या जन्माची आख्यायिका भगवान श्री चक्रधर स्वामींनी दत्तात्रेय महाराजांविषयी उल्लेख करत असताना सांगितलेला आहे की बद्रिकाश्रमामध्ये दत्तात्रेय महाराजांनी अवतार स्वीकार केलेला आहे. उभय दृश्य अवतार आहे, गर्भीचा अवतार आहे, असे दत्तात्रेय महाराजांविषयीची जी आख्यायिका आहे ती आख्यायिका आपण ऐकलेली आहे. परंतु या ठिकाणी आजच्या ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नारद मुनींनी वर ब्रह्मलोकामध्ये जाऊन ज्या ब्रह्मा विष्णू आणि महादेवांच्या अर्धांगिनी आहेत त्यांना अस्त भावलेला आहे. ती अस्त भावण्याची आख्यायिका सुरुवात कुठून होते? अनुसयेच्या सतीत्वाची पतिव्रता असल्याची जी भावना आहे, जी आख्यायिका आहे, याविषयी उल्लेख आपल्याला नेहमी आपण त्या चरित्रामध्ये करत असतो की पतिव्रता असलेली ही अनुसया त्याचं सत्व पाहण्यासाठी येत आहेत. परंतु त्याविषयी कथा जी आहे ही कथा अशी आलेली आहे. त्याविषयी असं म्हणतात की दंडकारण्यात इरिडपुरी नामक नगरात श्रीनक नावाचा राजा अतिशय शूर प्रतापी आणि धैर्यशील असलेला, परमप्रतापी असलेला दानी राजा राज्य करीत होता. त्यांच्या पत्नीचं नाव जे आहे ते कौशिका होतं आणि ह्या उभयतांना म्हणजे श्रीनक राजा आणि कौशिका राणी ह्या दोन उभयतांच्या उदरी
सांडल्या आणि मांडल्या नावाच्या 2 कन्या रत्न त्यांना लाभलेले होते. ही सांडल्या आणि मांडल्या जी आहेत, सांडल्या ही थोरली, मांडल्या ही लहान, परंतु अत्यंत प्रतापी, शूर, दानी, धार्मिक, धर्मात्मा असलेल्या ह्या माता पित्यांच्या उदरी हे ज्यावेळेस लहानाचे मोठे होत आहेत, अध्यात्माचे धडे गिरवत आहेत, अत्यंत धार्मिक असलेले हे श्रीनक राजा आणि कौशिका उपवर झाल्यानंतर आपल्या दोन्ही कन्यांचा विवाह करण्याचा योजत आहेत. त्या कन्यांना उपवर झाल्यानंतर उपवर योग्य असा त्यांना तो पती शोधण्याचा प्रयत्न करतायत. सांडल्या अर्थातच मोठी आहे. सांडल्याचं लग्न ही 32 लक्षणी असलेली रूप सुंदरी सांडल्या हिचं ब्रह्मपुरीच्या राजकुमाराशी विवाह करून दिला जातोय. आणि विवाह झाल्यानंतर सांडल्या जी आहे ती आपल्या संसारामध्ये रममाण होते, मग्न होते. दिवसामागे दिवस जात आहेत. आता मांडल्या ही उपवर होती आहे. मांडल्या ही धार्मिक वातावरण, धार्मिक माता पित्यांच्या उदरी जन्मलेली. परंतु सांडल्या आणि मांडल्या दोघांच्या स्वभावामध्ये मात्र फरक आहे. सांडल्या जी आहे ती आपल्या माता पित्याच्या आज्ञानुसार संसारामध्ये रममाण होते. संसारामध्ये राहून सुद्धा पतिव्रता धर्माचं पालन करते. अत्यंत तपोबलाने ही योग्य असलेली सांडल्या मांडल्या उपवर झाल्यानंतर त्याच्यासाठीही उपवर अशा मुलाचा शोधाशोध सुरू होत आहे. माता पिता आपल्या मुली सुखात राहतील, समाधानात राहतील असंच उपवर शोधतायत. ही वार्ता ज्यावेळेस मांडल्याला कळते की आपले माता पिता आपल्यासाठी विवाहासाठी वर शोधतायत, त्यावेळेस मांडल्या आपल्या माता पित्याजवळ येते आणि विनतकंदर होऊन आपल्या पित्यांना विनंती करते, हे तात, आपण माझे माता पिता आहात, आपला धर्मच आहे ही मुलगी उपवर झाल्यानंतर यथायोग्य वराच्या हातामध्ये त्याचा हात देणे, त्याला संसारामध्ये लावणे. परंतु 2 हातचे 4 हात करणे हे तुमचा धर्म आहे. परंतु तात माझी आपणास विनंती आहे, संसारामध्ये माझं मन लागत नाही आहे, संसारामध्ये माझं मन रमत नाही आहे. तेव्हा माझी विनंती आहे की तात आपण माझा विवाह न करता मला एक साध्वीचं जीवन, एक तपस्वी जीवन जगावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पदरामध्ये एखादा मनुष्य किंवा एखादा राजकुमार न टाकता मलाच जगन्यंता परमात्म्याच्या पदरी टाकावं, मला परमेश्वराला अर्पण करावं. मला संसारामध्ये न जाता मला परमार्थामध्ये रमायची इच्छा आहे. मला ईश्वराच्या चिंतनामध्ये, ईश्वरामध्ये मग्न व्हायचं आहे. माझा तो स्वानंद सुखाचा उपभोग, स्वानंदाच्या उपभोगामध्ये माझं मन लागत नाही आहे. अशा ती आपल्या तातांना, अशा आईवडिलांना विनंती करते. आईवडील आपली समजूत घालतायत, तसं नाहीये बाई, जो माता पित्याचा धर्म आहे तो आम्हाला करावाच लागणार आहे. तू एवढ्या कठीण तपश्चर्येमध्ये, साध्वीमध्ये, साध्वीचं तपस्वीचं जीवन हे वाटतं तितकं सोपं नाही, अत्यंत कठीण आहे. अशा या खडतर मार्गामध्ये तू रममान होशील, रमशील, हे आमच्या डोळ्या देखत व्हावं हे आम्हाला योग्य वाटत नाही आहे. असे नाना प्रकारे, नाना विधीने त्यांनी आपल्या मुलीची समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तरीही मांडल्या ऐकत नाही आहे. शेवटी जिला संसार करायचे त्याचीच इच्छा संसार करायची नाही, म्हणून माता पिता अनेक प्रयत्न केल्यानंतर थकतायत आणि शेवटी त्याच्या इच्छेप्रमाणे मांडल्याला ते आपल्या वचनातून मुक्त करतायत आणि ती आपला साध्वी धर्म आचरण करण्यासाठी निघून जाते. अरण्यामध्ये जाते, वनामध्ये जाते, त्या ठिकाणी घोर तपश्चर्या करते. अशी ही मांडल्या. मात्र मोठी बहीण असलेली सांडल्या आपल्या राजकुमारासोबत लग्न झालेलं आहे, संसारामध्ये रममाण झालेली आहे
अशी रममाण झालेली ही सांडल्या एक दिवस आपल्या पतीची सेवा करते. त्रेतायुगाची कथा आहे. त्रेती भक्ती हा धर्म सांगितलेला आहे. स्त्रियांनी पतिव्रता हा धर्म सांगितलेला आहे स्त्रियांचं. आणि त्या ठिकाणी भक्ती जरी करावीची ते पती परमात्मा आहे, पती परमेश्वर समजून त्या ठिकाणी आज ती पतिव्रता धर्माचं पालन करते आहे. अशी ही सांडल्या आज आपल्या पतीचे पाय दाबते आहे. आणि अशा काळामध्ये, अशा वेळेमध्ये योगायोगाने त्या ठिकाणी आंगल्य एक अत्यंत क्रोधित असलेले ऋषी त्या ठिकाणी भिक्षेसाठी येत आहेत. भिक्षेसाठी आलेले आंगल्य ऋषी आता पतिव्रते धर्माचा पालन करावं, पतीचे पाय दाबावेत, की दारामध्ये जो आलेला अतिथी आहे, याचक आहे, ऋषी आहे, आंगल्य ऋषी आहे, अत्यंत क्रोधित आहेत, त्या ऋषींना आपण भिक्षा देण्यासाठी उठावं. मोठ्या अडचणीत सापडलेली ही सांडल्या ज्यावेळेस पतीची आज्ञा घेऊन आलेल्या याचकाला भिक्षा देण्यासाठी उठते. पहा योग कसा आहे. भिक्षा घेण्यासाठी घरामध्ये जाते, माझघरातून भिक्षा घेऊन येते आणि आल्यानंतर त्या आंगल्य ऋषींच्या पात्रामध्ये भिक्षा काय टाकावी म्हणून सांडल्या ज्यावेळेस त्या भिक्षा पात्राजवळ हात करते, अचानकच भिक्षा ठेवायच्या काळातच काहीतरी त्याला आठवतंय, काहीतरी त्याला दिसतंय म्हणून ती भिक्षेचं आणलेलं पात्र भिक्षा न देता लगेच बाजूला ठेवते, आतमध्ये घरात पळत जाते आणि घरातून एक चौरी भरून आणते, कळशी भरून आणते पाण्याची आणि आपल्या घराभोवती शिंपडते. हा जो आहे, हा जो ही जी घडतंय ही आंगल्य ऋषी त्या ठिकाणी पाहत आहेत. भिक्षा तर आलेली आहे पण भिक्षा पात्रामध्ये वाढलेली नाही आहे. आणि भिक्षा वाढत असतानाच सांडल्या घरात पळत जाते, कळशी भरून आणते, पाण्याने भरलेली ती कळशी आणि आपल्या घराभोवती, आपल्या भोवती ती टाकते पाणी. पाणी टाकल्यानंतर ती सांडल्याने ती भिक्षा उचललेली आहे, आंगल्य ऋषींच्या त्या पात्रामध्ये टाकलेली आहे. आणि अशा काळामध्ये ती भिक्षा घेत असतानाच आंगल्य ऋषी त्या सांडल्याला प्रश्न करतायत, हे राणी, हे जी तुम्हाला भिक्षा देण्यासाठी आलेली होतीस, परंतु भिक्षा पात्राजवळ हात आलेला आहे, पात्र तू आणलेला आहे, भिक्षेमध्ये भिक्षा देण्यासाठी आणलेला आहे आणि त्या काळामध्ये अचानक तू घरामध्ये पळत जाते, कळशी भरून आणते आणि घराभोवती ते कळशीतलं पाणी टाकते, हे मला काही कळलं नाहीये. त्यावेळेस सांडल्या सांगते, ऋषीवर, आपण ज्यावेळेस आलात त्यावेळेस मी माझ्या पतीची सेवा करत होते, पती धर्माचं मी पालन करत होते, पतीची आज्ञा घेऊन मी तुम्हाला भिक्षा देण्यासाठी आलेली आहे. आणि अशी भिक्षा द्यायसाठी येत असतानाच मला जाणवलं, मला दिसलं की माझी जी बहीण आहे, जी साध्वी झालेली आहे, मांडल्या, जी अरण्यामध्ये जंगलामध्ये राहते, पर्णकुटीमध्ये राहते आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करते, मात्र ती यावेळेस भिक्षेला निघालेली आहे. दुपारची वेळ भिक्षेला निघालेली ती मांडल्या आहे, परंतु त्याच्या आजूबाजूचा जो जंगल आहे, जे रान आहे, त्या रानामध्ये आग लागलेली आहे आणि ती लागलेली आग विझवण्यासाठी किंवा माझ्या बहिणीच्या झोपडीला काही इजा होऊ नये, ती आगीमध्ये भस्मसात होऊ नये म्हणून त्या काळामध्ये मी घरात गेले, कळशीतलं पाणी आणलं आणि बाजूला टाकलेलं आहे. मी माझ्या घराच्या बाजूला काय टाकलेलं आहे, परंतु माझ्या बहिणीच्या पर्णकुटीचं आहे, त्या पर्णकुटीचं संरक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी मोठा प्रश्न पडतोय, एक संसारामध्ये रममाण असलेली पतिव्रता स्त्री, त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की ती आज जी तपश्चर्या करणारी आपली बहीण आहे, त्या बहिणीच्या पर्णकुटीचं रक्षण आपल्या घरात बसून करते. बहुधा असं आम्हाला वाटतंय की आम्ही जे आहोत, साधू संत आहोत, हे थोडे आहेतच, मान्य आहे, परंतु तुम्ही उंच असल्यानंतर संसारी लोक बिलकुलच खाली आहे असं नव्हे. संसारी लोक जरी असतील तर तेही संसारामध्ये राहून काही असे तपस्वी आहेत, सकाळी 5:00 प्रहरी उठतात, देवाच्या नामाचं स्मरण करतात, सकाळचा सारस्वत काळ जो आहे
तो ईश्वरा चिंतनामध्ये घालतात, ईश्वरा चिंतनामध्ये व्यतीत करत असतात. म्हणून कधीही संसारी माणूस म्हणजे एकदम आमच्यापेक्षा तुच्छच आहे किंवा असा खालचा आहे असं कधीच नाही आहे. कोणाची काय पात्रता आहे हे कधीच लक्षात येत नाही आहे. आज या ठिकाणी पहा तुम्ही, हे सांडल्य आणि मांडल्याचं हे चरित्र आहे, ही कथा आहे, ही पौराणिक कथा आहे. आज या कथेतूनही आपल्याला जाणवत आहे की आज ती सांडल्य संसारामध्ये राहून परमार्थी जी आहे मांडल्य, तिच्या पर्णकोटीचं संरक्षण करते. इट इज नॉट अ जोक. साधी सोपी गोष्ट नाही आहे. किती जबरदस्त पावर ते संसारात राहून सुद्धा त्या स्त्रीमध्ये होतं पहा. हे आंगल्य ऋषी ज्यावेळेस ऐकतायत ना सांडल्याच आहे, त्याच पावलानिशी ज्या ठिकाणी मांडल्य आहेत त्या ठिकाणी जात आहेत. आणि खरोखर ही घटना घडली काय, आणि जर घडली नसेल तर क्रोधिष्ठ आहेतच, कोपिष्ठ आहेतच, लगेच शाप दिला असताना. अशा काळामध्ये ती आंगल्य ऋषी ती शहानिशा करण्यासाठी, एक तेही ऋषी आहेत, त्या ठिकाणी आपल्या त्या मांडल्याच्या त्या पर्णकुटीकडे जंगलामध्ये जात आहेत. तर पाहतात ते काय की आजूबाजूचा संपूर्ण जो परिसर आहे तो आगीमुळे भस्मसात झालेला आहे, राग बेचिराग झालेला आहे. मात्र ज्या ठिकाणी मांडल्य राहते, ज्या पर्णकुटीमध्ये राहते, त्याच्या आसपास तो वणवा सुद्धा फिरकलेला नाही आहे. आंगल्य ऋषी त्या ठिकाणी पोहोचतायत. मांडल्य त्यांना पाहते. घरी आपल्या अतिथी आलेले एक ऋषी आलेले आहे म्हणून त्यांचा आदर सत्कार करते, षोडशोपचारी पूजा करते, त्यांना घरामध्ये आपल्या पर्णकुटीमध्ये नेऊन बसवते. आणि मग ते आंगल्य ऋषीच बोलायला लागतात, प्रश्न करतात. मांडल्याबाई, तुम्ही महान तपस्वी आहात हे तर मला मान्यच आहे, सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. आपण एक राजकुमारी असून सुद्धा आपलं जीवन अगदी साध्वीमध्ये साधारण ऋषी मुनींच्या साध्वी होऊन तुम्ही व्यतीत करतायत. कौतुकास पात्र आहात आपण. परंतु मला एक सांगा की आपली पर्णकुटी तेवढी मात्र, आपला पर्णकुटी आणि आजूबाजूचा परिसर तेवढा मात्र साबूत राहिलेला आहे, आणि आजूबाजूचा जंगल जेवढंही आहे हे पूर्ण राग बेचिराग झालेलं आहे, आगीमध्ये भस्मसात झालेलं आहे. ही काय घडलेलं आहे? मांडल्य सांगते ऋषीवर, मी भिक्षेसाठी निघाले त्यावेळेस इथे काहीही नव्हतं, परंतु जशी मी पुढे निघालेली आहे, देवयोगाने न जाणो काय आपत्ती आलेली की संपूर्ण जंगलाला ही वणवा लागलेला आहे, आग लागलेली आहे. मग आंगल्य ऋषी विचारतात, बाई, सगळ्या जर जंगलाला आग लागली आहे तर तुझी पर्णकुटी त्यामध्ये सुरक्षित कशी आहे? ती सांगते, ही तर जगज्ञाता परमात्म्याची कला आहे की त्यांनी माझ्या झोपडीला काहीही होऊ दिलेलं नाहीये. आंगल्य ऋषी स्मित हास्य करतायत, बाई तसं नाही आहे. आज मी तुला याचं गुह्यार्थ सांगतोय. ही मी काल ज्या ठिकाणी भिक्षेला गेलो होतो ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी मोठी बहीण सांडल्य जी आहे, जिनं लग्न केलेलं आहे आणि लग्न करून जी आपल्या संसारामध्ये बघणं आहे, मी त्याच्या दरवाजावर उभ्या राहिल्यानंतर ती जी सांडल्य आहे ती आपल्या पतीची पाय चुरते आहे, पती धर्मामध्ये रत आहे, पती सेवेमध्ये रत आहे. मी भिक्षेला उभा राहिलोय त्याच्या दरवाजावर काय उभा राहतोय, ती भिक्षा घेऊन येते, भिक्षा पात्रामध्ये त्यांनी भिक्षा टाकावी तर न टाकता पुन्हा भिक्षा खाली ठेवते, पळत जाते, आतमध्ये कळशी भरून आणते आणि आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी टाकते कळशीतलं. हे मी त्याला त्याचं कारण विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की वणवा जो लागलाय जंगलामध्ये त्यामध्ये माझ्या बहिणीची जी झोपडी आहे ती मी वाचवलेली आहे. ही कथा ज्यावेळेस मांडल्य ऐकते ना त्यावेळेस त्याला कुठंतरी आत्मग्लानी झाल्यासारखं वाटतंय की मी माझ्या बहिणीला, जी मी संसारामध्ये आहे त्याला मी थोडंसं माझ्यापेक्षा तुच्छ समजत होते की ती संसारामध्ये रमली आहे आणि मी मात्र ईश्वर चिंतनामध्ये रमलेली आहे, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी ईश्वराच्या पदरामध्ये गेलेली आहे. ती कुठेतरी कनिष्ठ वाटते, कुठेतरी तुच्छ वाटते. ही जी त्याच्यामध्ये भ्रम होतं ना, तो भ्रम झटदिनीशी निघून गेलेला आहे. खडकन त्याचे डोळे उघडलेले आहे की मी एवढं कठीण परिश्रम करून तपश्चर्या करून मला सुद्धा समजलं नाही की ह्या ठिकाणी वणवा लागेल आणि ह्या वणव्यामध्ये झोपडी माझी जळून खाक होईल. मी याला सगळे ईश्वराची कृपा सांगत होते, ईश्वराची कृपा समजत होते, परंतु हे तर सामर्थ्य माझ्या त्या संसारी असलेल्या बहिणीचं आहे.
हे जे मांडल्याच्या लक्षात येते ना, मांडल्याला कुठेतरी आत्मग्लानी होते आणि आत्मग्लानी होऊन ती तशीच निघते. आपल्या अंगल्य ऋषींना आपल्या घरातून त्यांना वाटी लावते आणि आल्या पावलानिशी त्यांच्या पाठीमागेच ती मांडल्य आपल्या बहिणीजवळ येते. सांडल्य आपल्या पती धर्मामध्ये, आपल्या पतिव्रता धर्मामध्ये, आपल्या पतीच्या सेवेमध्ये, पती परमेश्वर आहे, भक्ती धर्म आहे, त्या धर्मामध्ये रत असलेली ही सांडल्या आपल्या बहिणीला, साध्वी बहिणीला आज आपल्या घरी आलेला पाहते. त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. बहीण एक साध्वी आहे, साध्वीचा सत्कार करते, आदरातिथ्य करते, त्याला घरामध्ये नेते आणि घरामध्ये नेल्यानंतर त्याला उंच आसनावर बसवते. उंच आसनावर बसवल्यानंतर आपण पायथ्याशी बसते. ज्यावेळेस पायथ्याशी बसते ना, त्यावेळेस मांडल्या उठते, आई ताई तू तिथं नाही, तूही माझ्या शेजारी बस. त्यावेळेस सांडल्या म्हणते, नाही ताई, तू साध्वी आहेस, तुझी जागा उंच आहे. मांडल्या म्हणते, नाही ताई, तू जरी संसारिक असली तरी तुझी ताकद मी पाहिलेली आहे, तुझी ताकद मी ओळखलेली आहे, तूही माझ्या शेजारी बस. अशी आग्रहाने ती सांडल्याला आपल्या शेजारी बसवते आणि बसवल्यानंतर ती आपली मनातली इच्छा सांगते. ती सांगते, ताई, ज्यावेळेस आई वडील माझं लग्न करून द्यायची इच्छा व्यक्त करत होते त्यावेळेस मी विनतकंदर होऊन त्यांना सांगितलेलं आहे, आता मला लग्न करायचं नाही आहे, मला ईश्वराच्या पदरामध्ये जायचं आहे, ईश्वराच्या पदरी तुम्ही मला समर्पित करावं, मला एखाद्या मनुष्याच्या अधीन व्हायचं नाही आहे, मला अधीन व्हायचे, संपूर्ण देह जो अर्पण करायचा तो ईश्वराला अर्पण करायचा आहे. त्या धर्माप्रमाणेच आई वडिलांनी अर्थातच तातनी माझ्या जगन्नियंता परमात्म्याच्या पदरी मला टाकलेलं होतं. परंतु तुझा हा प्रताप पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की हे जे जीवन मी जगते साध्वीचं, त्याच्यापेक्षा तू जे जीवन जगते ना संसारात राहून तुझ्यामध्ये जे आलेलं आहे ना, ते कुठेतरी माझ्यापेक्षा थोर असे मला वाटतंय. मग माझी इच्छा होते की आता हा जो ऋषीमुनींचा आहे किंवा साध्वीचा धर्म आहे तो सोडून द्यावा आणि तुझ्यासारखं मीही लग्न करावं. सांडल्या मात्र आपल्या लहान बहीण म्हणजे मुलीसारखीच तिला समजवण्याचा प्रयत्न करते. अगं मांडल्या, तसं नाही आहे, तुझे कर्म फार सुंदर आहेत, अनंत सुकृताची जोड आहे, म्हणून तू ईश्वराच्या पदरामध्ये गेलेली आहे. कुठेतरी माझे कर्म कमी पडतायत म्हणून मी संसारामध्ये रमले आहे, म्हणून मी संसारात पडले आहे. तू कशाला या चिखलात येते, या दलदलमध्ये तू कशाला येते, अशी सांडल्या मांडल्याची समजूत घालते. परंतु मांडल्य ऐकायला तयार नाहीये. मांडल्या म्हणते, मला हे साध्वी धर्म सोडायचंय, मला संसार करायचंय, संसारामध्ये राहायचंय, संसारामध्ये यायचंय. शेवटी लहान बहिणीची इच्छा पाहून मांडल्या म्हणते, काही हरकत नाहीये, तुला जर संसारामध्ये यायचंच आहे ना, मग आता असं कर, उद्या सकाळी पाश्चात प्रहरी ह्या पानवठा जो आहे गावाचा, त्या पानवठ्याजवळ उभे राहा आणि पाश्चात प्रहरी जो कोणी तुझ्या प्रथम दर्शनी नजरेला पडेल त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घाल. नसीब हर कसो नाकस की नहीं होती, नसीब हर कसो नाकस की नहीं होती, किसी किसी का आंधियों में भी चिराग जलता है, असं म्हणतात. दुसरे ही एक शेर है, जो काम लेते हैं अजबे शमीम तो आंधियों में भी उनका चिराग जलता है. दोन्ही शेर आहेत, कसे बसतायत पहा. पानवठ्यावरती काय जाते, सकाळी उठते, पाश्चात प्रहरी हातामध्ये वरमाला घेते, पानवठ्यावर उभी राहते की जो प्रथम दर्शनी मला जो कोणी दिसेल त्याच्या गळ्यामध्ये मी ही वरमाला घालणार, असं म्हणून पानवठ्यावर उभी राहिलेली आहे. मनामध्ये मनोरथ माळका सुरू आहे, न जाणो एखादा राजकुमारच येईल, न जाणो माझ्या नशिबी कोण आहे, अशी विचाराची घालमेल त्याच्या मनामध्ये, त्या मांडव्याच्या त्याच्या मनामध्ये सुरू आहे. नशिबाचं फेर काही कळत नसतं. नसीब हर कसो नाकस की नाही होती, असं म्हणतात ना. म्हणूनच पहा योग, नशीब वरमाला घेऊन उभी असलेली ती पानवठ्याजवळ, आणि जो कोणी प्रथम दर्शनी दिसेल त्याच्या गळ्यात माळ घालावी, वरमाला घालावी, म्हणून उभी असलेली ती वरमाला घेऊन मांडव्या नशिबाला काही वेगळंच मान्य आहे. जशी ती समोरून उभी राहते की समोर कोणतरी दिसतंय का, तर एक जर्जर झालेला वल्कली वस्त्र घातलेला, अगदी घाण मलिन कुष्ठीला असलेला एक कुष्ठरोगी समोरून येत आहे. खाडकन डोळे उघडे मांडल्याचे की हे काय माझ्या नशिबी लिहिलेलं आहे. एक कुष्ठरोगी, अरे मी ज्याची अपेक्षा केलेली आहे, मी कोणत्या कुळात जन्मलेली आहे
अरे मी राजाची कन्या आहे, राजकुमारी आहे, सौंदर्यवती आहे, सौंदर्य कन्या आहे मी, लावण्यवती आहे मी. मला शोभेल असाच भेटला पाहिजे होता ना. परंतु नशिबाचा फेर पहा कसा आहे. समोर अगदी दुर्धर झालेला कुष्ठरोगी समोरून येतोय. अंगावर धड कपडे नाहीये, अंगाचा वास येतोय. कितीक दिवस झाले केस विंचरलेले नाहीये, अंगाचा वास येणारा तो कुष्ठरोगी. शेवटी आपलं नशीब समजून ती मांडल्या हातातली वरमाला घेते आणि त्या कुष्ठरोग्याच्या गळ्यामध्ये घालते. कुष्ठरोगी तो दृश्य पाहिल्यानंतर, घडलेली ही घटना पाहिल्यानंतर घाबरून जातोय. एवढी लावण्यवती असलेली सम्राज्ञी हे आपल्या गळ्यामध्ये वरमाळ घालते. आश्चर्यचकित झालेला तो सांगतोय, देवी हे आपण काय केलं? अहो मी कुष्ठरोगी आहे, मी देवाजवळ याचना करतोय, एक एक दिवस मृत्यूच्या जवळ जातोय, देवाला प्रार्थना करतोय मला ह्या जीवनातून हे मुक्त कर मला. आणि आपण माझ्या गळ्यामध्ये वरमाळ घातलेली आहे. ती म्हणाली, तात जे माझ्या नशिबी होतं ते मला भेटलेलं आहे. मला संसार करावं ही माझ्या मनामध्ये येऊच नाही, परंतु आलेलं आहे. आणि ही ईश्वराची इच्छाच समजावी. आणि ईश्वराची इच्छा समजून प्रथम दर्शनी तुम्ही मला सकाळी सकाळी पाश्चात प्रहरी तुम्ही दिसलेले असताल. तुम्हीच माझ्या नशिबी आहात. जगत नियंतानी माझ्या कपाळी मस्तकी माझ्या कुंडलीत तेच लिहिलेलं असेल. तुम्हीच माझ्यावर असताल म्हणून तुमचं दर्शन मला झालेलं आहे. मी मनोभावे तुम्हाला माझं पती वरलेलं आहे. तुम्ही माझे पती आहात आणि पतिव्रता धर्म हे पालन करणं हे माझं परम कर्तव्य आहे. तुम्ही कसेही असताल, तुम्ही कुष्ठरोगी असताल, जर्जर असताल, एक एक दिवस मृत्यूच्या जवळ जात असताल, अंगाचा वास येत असेल, परंतु माझ्या नशिबी तुम्ही आहात. तुम्ही जसेही असताल मी तुमची सेवा करेन. अशी म्हणून ती त्याच्यासोबत मांडल्या निघून जाते. तो कुष्ठरोगी जो आहे त्या कुष्ठरोग्यांची ती सेवा करते. एक झोपडी बनवते, झोपडीमध्ये राहते. झोपडीमध्ये राहून ती मांडल्या त्या आपल्या पतीची सेवा करते, खूप सेवा करते, तपश्चर्या करते, आपल्या पतिव्रता धर्माचं पालन करते. आणि योगायोगाने ती सेवा करत असताना एक दिवस तो जो आहे कुष्ठरोगी मांडल्याचा वर आपल्या झोपडीच्या बाहेर बसलेला आहे. आणि अशा काळामध्ये शेवटी जो आहे मनुष्य आहे आणि पुरुष आहे, मन त्याचं चंचल होऊनच जातं. समोरून तो पाहतोय की एक श्रीमंताची गणिका समोरून चाललेली आहे. तिचं ते सौंदर्य पाहून तो कुष्ठरोग्याचं मन चलबिचल विचलित होऊन जातं. ती सामग्री, लावण्य सामग्री, ती पाहिलेली गणिका त्याच्या काही केल्या डोळ्यापुढून जात नाहीये. सारखी सारखी तीच समोर समोर दिसते. झोरणी लागलेला तो कुष्ठरोगी मांडल्याच्या लक्षातच येत नाहीये. मांडल्या कोण्याही गोष्टीत कमी नाही आहे. अत्यंत तेजस्वी आहे, अत्यंत लावण्य सामग्री आहे, अत्यंत स्वरूपवान आहे, अत्यंत सुंदर आहे, अत्यंत ज्ञानी आहे. असं असताना सुद्धा आपला पती का झुरतोय? आपल्या पतीच्या सेवेमध्ये कुठेतरी कमी राहते काय? आपल्यामध्ये काही कमी आहे काय? तरी आपल्या पतीचं थांग न लागू शकणारी मांडल्या ज्यावेळेस विचार करते की पती झोरणी का लागलेला आहे, बरेच दिवस निघून जात आहेत, तो कुष्ठरोग्याचं लक्ष नाही आहे. मांडल्या जरी सेवा करते तरी त्याचं लक्ष लागत नाही. कुठेतरी मन स्वैरभैर आहे, कुठेतरी नजर स्वैरभैर आहे. आणि स्त्री जातीला तर निसर्गात दिलेलंच आहे. आपला पुरुष कुठे बाहेर गेला असेल तर बाहेर आलेल्या पावलानिशी स्त्रीला ओळखण्याची जी किमया आहे ती स्त्री बराबर जाणते. आपला पती कुठेतरी चलबिचल झालेला आहे, मांडल्याने ओळखलेला आहे. एक दिवस तिनंच धाडस करून आपल्या पतीला विचारते, माझ्या सेवेमध्ये काही कमी राहते काय? मी कुठेतरी सेवेमध्ये कमी पडते काय? आश्चर्यचकित झालेला तो कुष्ठरोगी आपल्या पत्नीला म्हणतोय, मांडल्याला म्हणतोय, तसं काही नाही आहे, तसं काही नाही आहे. मग तुम्ही झोरणी का लागलेले आहात? असं अत्यंत खोदून विचारल्यानंतर तो कुष्ठरोगी सांगतोय, काय सांगावं, आपल्या घरासमोरून एक गणिका गेलेली आहे श्रीमंताची. त्या गणिकेला मी जेव्हा पाहिलेलं आहे ना तेव्हापासून माझं मन झोरणी लागलेलं आहे.
तेव्हापासून मी त्या गणिकेकडे माझं मन आकर्षित झालेलं आहे. त्या गणिकेला भेटावं, त्याच्यासोबत सह्यासोबत करावी अशी मनामध्ये माझी इच्छा जागृत झालेली आहे. म्हणून मी असं माझं मन झोरणी लागलेलं आहे. ही ज्यावेळेस पतीची इच्छा ऐकते ना मांडल्या, आश्चर्यचकित होते. आश्चर्याच्या पारावर राहत नाहीये की कुठे आपण सेवेमध्ये कमी पडलेलो आहे, कुठे सेवा आपली कमी पडते, कुठे प्रतिधर्म आपला कमी पडलाय, की आज याचे डोळे लालचावलेले, याचा मन लालचावलेलं आहे. हे ज्यावेळेस ती मांडल्या पाहते ना, परंतु पतिधर्म आहे, पतिव्रता आहे, तिला ते मान्यच करणं आहे. ती आपल्या पतीला शब्द देते आहे, तुम्ही घाबरू नका प्रियवर, तुम्ही घाबरू नका. तुमची इच्छा त्या गणिकेसोबत सह्यासोबत करायची आहे ना, मी तुमची इच्छा पूर्ण करेन. पण तुम्ही मन तसं झुरणी घालू नका, मन तसं झुरत ठेवू नका. तुमच्या मनामध्ये जे असेल ते मला सांगा. पत्नी ज्यावेळेस अशी बोलते ना, खजील झालेला तो कुष्ठरोगी, मात्र ही पतिव्रता असलेली मांडल्या पतिधर्माचं आचरण करते. मग काय करते तर मांडल्या दररोज सकाळी सूर्योदयाच्या अगोदर सकाळी त्या गणिकेच्या घरी जाते. त्या गणिकेची घराची पूर्ण साफसफाई करते, सेवा करते. त्याची गणिकेच्या लक्षातच येत नाही की सकाळी सकाळी येते कोण, आपलं घर साफसफाई करतंय कोण, आपली सेवा करते कोण. एक दिवस ती गणिका ती जागी राहते आणि पाहते. पाहिल्यानंतर ती पाहते की एक सौंदर्यवान स्वरूपवान असलेली ललना ह्या ठिकाणी माझ्या घरी येते, माझ्या ह्या असलेल्या ह्या माझ्या घराची सेवा करते, माझी सेवा करते. ती तिचा हात धरते. अंधारामध्ये हात धरल्यानंतर ती विचारते, हे ललना तुम्ही कोण आहात? ती गणिका विचारते मांडल्याला. मांडल्या म्हणते, बाई मी मांडल्या आहे, मी श्रीनक राजाची कन्या आहे. माझं लग्न एका कुष्ठरोग्यासोबत मी केलेलं आहे. परंतु ते माझ्या पतीने जेव्हापासून तुम्हाला पाहिलेलं आहे ना, तेव्हा त्याचं मन झोरणीला लागलेलं आहे. त्याचं मन तुमच्याकडे आकर्षित झालेलं आहे आणि त्याला त्याची इच्छा आहे की तुमच्यासोबत सह्यासोबत करायची आहे. मी शब्द दिलेला आहे, मी त्याची इच्छा 6 महिन्यात पूर्ण करेन. मी तसं जर तुम्हाला येऊन म्हणले असते तर माझा कुष्ठरोगी असलेला पती त्या ठिकाणी तुम्ही मला कधीच होकार दिला नसता. म्हणून मी या ठिकाणी सेवा येऊन तुमची करते. तुम्ही प्रसन्न व्हावं आणि मला काय माझी इच्छा असेल ते मला विचारावं. माझी हीच इच्छा आहे की माझा हा कुष्ठरोगी असलेला पती, त्याला जर तुमच्यासोबत सह्यासोबत जर करायची इच्छा असेल तर माझी सेवा मी तुमची इतकी दिवसापासून करते, त्याचं फळ म्हणून का, तुम्ही खुश झाले म्हणून का, तर माझ्या पतीला तुम्ही एकदा तुमची सह्यासोबत करू द्यावी, म्हणजे मी माझ्या वचनातून मुक्त होईल. आणि माझ्या पतीचा जो मन तुमच्या ठिकाणी झोरणी लागले ना, तो मन झोरणी लागणार नाही. गणिका त्या सेवेला प्रसन्न होऊन त्याला शब्द देते, काही हरकत नाही ताई, तू एवढी स्वरूपवान सुंदर असताना सुद्धा तुझ्या पतीचं मन जर माझ्याकडे जर आकर्षित झालेलं असेल आणि तू माझी सेवा केली असेल तर मी काही हरकत नाही. तू कसाही कुष्ठरोगी जरी असला तरी मी एक दिवस त्याच्यासोबत सह्यासोबत त्याची करेन. असे ही गणिका ज्यावेळेस शब्द देते. सूर्योदयापूर्वीच घरी आलेली ही मांडव्या ज्यावेळेस ही वार्ता आपल्या पतीला सांगते, त्या पतीच्या त्या कुष्ठरोग्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. ती सांगते की आज संध्याकाळी सूर्य अस्तानंतर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि असं जायचं म्हटल्यानंतर तो अत्यंत प्रसन्न झालेला तो कुष्ठरोगी त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होतोय. जावं कसं, तो मांडल्या आपल्या पतीला आपल्या पाठकुळी घेते आणि त्या ठिकाणी त्या गणिकेकडे जाण्यासाठी निघते. मधी अंधार असल्यामुळे चालत असताना योगायोग असं होतं की त्या कुष्ठरोग्याचा पाय जो आहे ते मांडव्य नावाचे ऋषी जे आहेत, ते मांडव्य ऋषी आपल्या तपश्चर्येमध्ये लीन असताना त्या कुष्ठरोग्याचा पाय मांडव्या ऋषीस कुष्ठचा पाय लागला. चालत असताना त्या मांडल्याच्याही लक्षात आलं नाही आणि त्या कुष्ठ्याला त्याचा पाय लागला तरी पाय लावून दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु मांडव्य ऋषीला हे ज्यावेळेस ते पाय लागलेलं आहे, ते ऋषी तपसाधनेमध्ये आहेत आणि अशा तपसाधनेमध्ये असताना लागलेला पाय ऋषीला लागतोय आणि ऋषी शाप देत आहेत. ही मांडल्या आपल्या कुष्ठरोगी पतीला घेऊन काय जाते
आणि पाय लागतो काय आणि गणिकेच्या घरामध्ये प्रवेश करायचं काय, अशा वेळेसच ते मांडव्य ऋषी त्याला शाप देत आहेत की तू एक तप साधनेमध्ये बसलेल्या ऋषीला तुझं पाय लागल्यानंतर सुद्धा तू त्याच्याविषयी प्रायश्चित न घेता, त्याच्याविषयी क्षमा याचना न करता पुढे निघालास ना. ही सूर्यास्ताची वेळ आहे. उद्या सूर्य उदय झाल्याबरोबर तू ह्या इहलोकाचा निरोप घेशील. ही ज्यावेळेस मांडल्य ऐकते ना की सूर्य उदयाबरोबर आपल्या पतीचा मृत्यू होईल, मग मात्र ही संतापते. ही पतिव्रता असलेली ही मांडल्या ज्यावेळेस आपला पती सूर्योदय झाल्याबरोबर मरेल ही तिला सहन होत नाही आहे. पतिव्रता धर्माचं पालन करत असलेली ही पतिव्रता स्त्री हातामध्ये पाणी घेते आणि सूर्याकडे पाणी फेकून शाप देते की तू जर सूर्य उदय होत असेल आणि माझ्या पतीचं जर मरण ओढवलेलं असेल तर मी तुला शाप देते की तुझा उदयच होणार नाही. ही अशी ह्या शाप दिल्यामुळे 6 महिन्यापर्यंत सूर्याचा उदयच झालेला नाही, अशी ही कथा या पुराणामध्ये आलेली आहे, दत्तचरित्रामध्ये आलेली आहे सांडल्य आणि मांडल्याची. 6 महिने होत आहेत, 6 महिन्यापर्यंत सूर्य उदय नाही. ही वार्ता ज्यावेळेस ब्रह्म्यापर्यंत पोहोचते की सृष्टीची व्यवस्था कुठेतरी दळमळीत होते. 6 महिने झालेले आहे आणि 6 महिन्यापासून सूर्योदय नाही. सूर्य उदय नसेल तर जीवसृष्टी राहील कशी, जगेल कशी. हे ऐकल्यानंतर वरचे ब्रह्मदेवता ब्रह्मा विष्णू महादेव हे खाली येत आहेत आणि मांडल्य जी आहेत त्या मांडल्याला विनंती करतायत की तू ह्या सूर्याला आपल्या शापातून मुक्त कर. तू जर या सूर्याला आपल्या शापातून मुक्त केलंस तर सूर्य उदय होईल आणि सूर्य उदय जर झालं तरच जीवसृष्टी टिकेल, राहील, चालेल, व्यवस्था सृष्टीची चालेल, नाहीतर ही सृष्टी चालणार नाही. परंतु मांडल्या म्हणते यांनी मला शाप दिलेला आहे, मांडव्य ऋषींनी माझ्या पतीला शाप दिलेला आहे की सूर्य उदय झाल्याबरोबर माझा पती मृत्युमुखी जाईल. पहिले माझ्या पतीला तुम्ही मारणार नाही हे तुम्ही मला वरदान द्या. सगळ्यांनी समजून घातल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस मांडल्य ऐकत नाहीये त्यावेळेस सगळे देव मिळून त्यांना वरदान देत आहेत. ब्रह्मदेव त्याला वरदान देत आहेत की तुझ्या पतीला सूर्योदय जरी झाला तरी तुझा पती मरणार नाही, हे आम्ही तुला शब्द देतोय. त्यावेळेस ती मांडल्या त्या शापातून सूर्याला मुक्त करते आणि मुक्त केल्यानंतर सूर्य उदय झाल्याबरोबर इकडं तो कुष्ठरोगी असलेला तो मृत्युमुखी पळतोय. आता झाली गळचेपी, आता ब्रह्म्याची गळचेपी झाली, सृष्टीची व्यवस्था वरदान तर दिला गेलेला आहे, सूर्योदय झालेला आहे आणि हाही मृत्युमुखी पडलेला आहे. सगळे प्रयत्न झाल्यानंतर सुद्धा तो कुष्ठरोगी जिवंत होत नाहीये. अशी ही कथा सांडल्या आणि मांडल्याची आलेली आहे. आणि ही काहीही केल्या तो जिवंत होत नाहीये हे पाहिल्यानंतर सगळेच प्रयत्न करतायत. ब्रह्म्यानी प्रयत्न केलेला आहे, विष्णूंनी प्रयत्न केलेला आहे, महादेवानी प्रयत्न केलेला आहे, तरी पती जिवंत होत नाहीये. मात्र त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेली मांडल्या की पती जिवंत झालाच पाहिजे, नाहीतर शाप द्यायला पुन्हा पतिव्रता धर्मानुसार तयारच आहे ना. अशी ही काहीही केल्या त्या ठिकाणी तयार होत नाहीये. त्या ठिकाणी तिघांच्या पत्नी सुद्धा येत आहेत, तरी तो त्याचा पती कुष्ठरोगी जिवंत होत नाहीये. त्या ठिकाणी नारद मुनी येत आहेत आणि नारद मुनी आल्यानंतर ती सांगतायत की हे सगळे प्रयत्न करून जर तुम्ही थकले असता, सगळे प्रयत्न जर तुमचे झाले असतील तरी तुम्ही ह्या कुष्ठरोग्याला जिवंत करू शकत नसताल, तर ह्या भूतलावर हिमालयाच्या कुशीमध्ये आत्री ऋषी नावाचे एक ऋषी आहेत. त्यांची जी पत्नी आहे अनुसया, ज्यांना ती पतिव्रता धर्माचं पालन करते, अत्यंत ममतामयी असूयारहित आहे, त्याला तुम्ही बोलवावं. होऊ शकतं त्याच्या सामर्थ्याने हा जिवंत होईल. आणि योगायोगाने आत्रींना विनंती केल्या जाते आणि अनुसयेला त्या ठिकाणी बोलवलं जातं. आणि काय चमत्कार आहे, अनुसयेच्या आगमनानेच आणि अनुसयेच्या तपसामर्थ्यानेच, अनुसयेच्या पतिव्रता धर्मानेच की काय तो जो आहे कुष्ठरोगी जिवंत होऊन जातो. ही झालेली आहे कथा. ही कथा वर्तल्यानंतर पतिव्रता एक सर्वश्रेष्ठ नारी अशी ही आख्यायिका जी आहे पूर्ण भूतलावर आणि पूर्ण देवलोकामध्ये ही पसरते.
हे पसरवणारे नारद मुनी जे आहेत ते नारद मुनी सगळ्याच लोकांमध्ये त्यांचं सगळ्या लोकांमध्ये त्यांचं गमन आहे. आणि हे नारद मुनी ही सगळी वार्ता जी आहेत त्या सगळ्या देवता लोकांमध्ये सुद्धा बिन तारी संदेश जे आहेत त्या बिनतारी संदेशाद्वारे ही सगळी वार्ता सगळ्या लोकांमध्ये पसरवत आहेत. आणि एक पतिव्रता सर्वश्रेष्ठ नारी असलेली ही अनुसया ही ख्याती सर्व देवता लोकांमध्ये भूतलावर पसरते. अशी अनुसयेच्या ह्या पतिव्रतेची आख्यायिका सांडल्या आणि मांडल्या ह्या कथेतून आपल्याला दिसते. त्या अनुसयेच्या आगमनाने तो मांडव्य ऋषीच्या शापातून मुक्त झालेला कुष्ठरोगी ही कथा ज्यावेळेस संपूर्ण लोकांमध्ये पसरते, लोकांमध्ये जाते, जे प्रेत आहे ते सजीव झालेलं आहे आणि मांडल्याला आपला पती मिळालेला आहे. अशी ही वार्ता ज्यावेळेस आत्रेय ऋषीलाही कळते, आत्रेय ऋषीला सांगितले जाते, आत्रेय ऋषीला सांगितले जाते. आणि आत्रेय ऋषीला सांगत असताना अनुसया म्हणते की श्री प्रभू कृपेने कार्यसिद्धी झाली, यश मात्र ते तुमच्या पदरी पडलेलं आहे. अशी ही वार्ता ज्यावेळेस सगळ्या लोकांमध्ये नारद मुनी पोहोचवत आहेत, नारद मुनी प्रत्यक्ष येत आहेत आत्री आणि अनुसयेच्या ज्यावेळेस त्या पर्णकुटीमध्ये येत आहेत. श्री दत्तात्रय प्रभू बाबांचं अनुसयेचं ते तप, तिथलं ते विद्यापीठ, तिथला तो आदर सत्कार, दत्तात्रय प्रभूंच्या बालक्रीडा ह्या ज्यावेळेस पाहिल्यात नारदाने एक मोहून गेलेलं आहे, त्यांचं मन अंतःकरण मोहून गेलेलं आहे. तिथून निघू वाटत नाही आहे. तिथून पाहुणचार घेतल्यानंतर ज्यावेळेस निघतायत ना, निघाल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या मनामध्ये तेच समोरासमोर तेच दृश्य दिसतंय, तेच पिक्चर दिसतंय की अनुसयाच्या एवढ्या प्रतापामुळे तो कुष्ठरोगी म्हणजे मांडव्याचा पती, मांडल्याचा पती मांडव्य ऋषीच्या त्या शापातून मुक्त झालेला आहे. दत्तात्रय प्रभूंच्या बालक्रीडा, अनुसयेचं सतीत्व, पतिव्रतात्व हे जे काही सगळं ते ज्यावेळेस ते पाहतायत ना नारद मुनी ज्यावेळेस पोहोचतायत, ब्रह्म्याच्या दारी पोहोचतायत, त्या ठिकाणी सावित्री आहे आणि सावित्रीला ते सांगतायत, सगळी कथा सांगतायत, सगळी घडलेली कथा सांगितली गेलेली आहे. अरे तुम्हीही त्या ठिकाणी आलेले होतात, तुम्हीही त्या ठिकाणी होतात, एव्हाना ब्रह्म सुद्धा त्या ठिकाणी आले होते, परंतु त्या कुष्ठरोग्याला वाचू शकले नाही. एक त्या मृत्यू लोकीची अनुसया काय आहे, ज्याच्या चरणी सगळ्या चारही मुक्ती आहेत, नवनिधी आहेत, रिद्धी सिद्धी आहेत, ती त्या ठिकाणी येते आणि आपल्या पतिव्रता धर्माने, आपल्या तपाने ती त्या मृत झालेल्या त्या कुष्ठरोग्याला जिवंत करते. असं कोणतं आहे, ती जर एखाद्या देवलोकीची कोणी स्त्री असेल तर आम्हाला ती मान्यही असेल, कारण लिहिणारे जे आहेत ब्रह्म सगळ्यांचं नशीब लिहिणारे आहेत. त्या ब्रह्म्याने जर एखाद्या देवलोकातल्या कोणाला जर दिलं असतं तर आम्हाला त्याचं काही वाईट वाटलं नसतं. तुम्हाला जर दिलं असतं, आता ब्रह्म्याचे हे पुत्रच ना, नारद मुनी म्हणजे ब्रह्म्याचे मानसपुत्र, परंतु ताताने जर तुम्हाला जर दिलं असतं मला त्याचंही वाईट वाटलं नसतं. परंतु मर्त्यलोकीतली ही अनुसया आहे आणि त्याच्या प्रतापाने जे देवता लोकांना, देवांना सुद्धा जमलं नाही की मर्त्यलोकीतली एक स्त्री करते, याचं मला वाईट वाटतंय. आणि असं म्हटलं जातं की अन्नात कालवलेलं विष आहे ना, त्याचा विलाज आहे, त्याला विलाजाने बाहेर काढता येईल, परंतु एखाद्याच्या कानामध्ये जर विष ओतलं ना तर ते निघणं अवघड असतं. तीच कथा या ठिकाणी घडते. नारद मुनी त्या सावित्रीच्या कानामध्ये काय सांगतायत, नारद मुनींनी त्या सावित्रीला काय असतं भावलेलं आहे, सावित्रीलाच नव्हे त्या ठिकाणी पार्वतीलाही आहे, त्या ठिकाणी लक्ष्मीलाही आहे, सगळ्या तिन्ही लोकांमध्ये जाऊन ते हे सगळी वार्ता सांगतायत. असं कोणतं प्रताप आहे, असं कोणतं पुण्य आहे की त्या अनुसयेच्या चरणावर चारही मुक्ती आहेत, त्याच्या ठिकाणी रिद्धिसिद्धी आहेत, तुम्ही कुठे कमी पडलात. ही ज्यावेळेस अस्त भावल्या जाते, हे तिन्ही देवतांच्या पत्न्या ज्यावेळेस अस्त भावल्या जात आहेत ना, त्यावेळेस हे तिन्ही पत्नींच्या घरामध्ये जे त्यांच्या लोकामध्ये झालेलं वातावरण आहे, एका लेखकाने फार सुंदर प्रकारे, उत्कृष्ट प्रकारे त्या सगळं त्या लोकामधलं वातावरण त्या ठिकाणी
आपल्या शब्दामध्ये त्यांनी प्रगट केलेला आहे. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी प्रगट करायची ही जागा नव्हे. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस ते सांगितलं जाते ना, मग तिन्ही जे स्त्रिया आहेत ते हट्ट धरत आहेत, आपल्या आपल्या पतीजवळ हट्ट धरत आहेत की असा कोणता त्याचा पुण्य प्रताप आहे की त्या अनुसयेचं की त्या ठिकाणी त्याच्यात आमच्यापेक्षाही इतकं सामर्थ्य आलं की ज्या ठिकाणी ब्रह्म्यालाही जमलं नाही, विष्णूलाही जमलं नाही, महादेवालाही जमलं नाही, ती त्याच्या फक्त येण्याने आणि त्याच्या पतिव्रता धर्माने ते जिवंत झालेला आहे. ही जी वार्ता कळते, मग त्या स्त्री जी आहेत त्या स्त्री हट्टाला पेटतायत. राजहट्ट, योगहट्ट, स्त्री हट्ट आणि बालहट्ट, 4 हट्ट तर आहेतच. स्त्री हट्टाला पेटलेल्या आहेत. तिन्ही देवता आपल्या कपाळाला हात मारतायत आणि ती सत्वाची परीक्षा घेण्यासाठी, ती अनुसयाच्या सत्वाची परीक्षा घेण्यासाठी तिन्ही लोक ह्या ठिकाणी ह्या मृत लोकावर ब्राह्मणाचा वेश घेऊन येत आहेत. या ठिकाणी ऑलरेडी अगोदरच सोम, दुर्वास आणि दत्तात्रय महाराज आता हे जवळजवळ 4-4, 5-5 वर्षाचे झालेले आहेत. या ठिकाणी बागडतायत, खेळतायत आणि अशा काळामध्ये तिन्ही लोकातले हे ब्रह्मा, विष्णू, महादेव त्या ठिकाणी ब्राह्मणाचं रूप घेऊन येत आहेत. आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन आल्यानंतर परीक्षा पाहायची आहे, परीक्षा घ्यायची आहे. पतिव्रता ही आहे, तर ही पतिव्रता आहे तरी किती, याची पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी आलेले हे तिन्ही लोक. तिन्ही लोकातले हे तिन्ही देवता ब्राह्मणाचं रूप घेत आहेत, स्नान संध्या करतायत, सोबत गारगुटी घेत आहेत. ही कथा बहुतेक सगळ्या जनसामान्यामध्ये सगळ्यांनाच, मग तो कर्मराठी असो की दैवराठी असो, सगळ्यांनाच ही कथा पुढे माहिती आहे. ब्राह्मणाचं रूप घेऊन सोबत गारगोटी घेऊन येत आहेत, भिक्षेसाठी दरवाज्यावर उभे राहत आहेत आणि भिक्षा शब्द करतायत. अनुसया नावात, त्याच्या नावातच ज्या ठिकाणी असूया नाही, अशी असूया रहित असलेली अनुसया, अत्यंत प्रेमळ, अत्यंत ममत्व असलेली, की त्या ठिकाणी भिक्षा घेऊन येते. तिन्ही देवांच्या त्या ब्राह्मण रूपाने आलेल्या देवतांच्या त्या पात्रामध्ये भिक्षासाठी भिक्षा टाकते. त्या ठिकाणी ते तिन्ही लोक सांगतायत असं नव्हे, आम्हाला हे तुमचं भिक्षा नको आहे, आम्ही सोबत जे आणलेलं आहे त्या सोबत आहेत, त्याच्यासोबत जी गारगोटी आम्ही स्नान करून आणलेली आहे, स्नान केल्यानंतर आणलेल्या आहेत, त्या गारगोट्याचा भात आम्हाला शिजवून द्यावा. ती बिचारी पतिव्रता स्त्री नारी, तिनं ती गारगोटी हातामध्ये घेते. हातामध्ये घेतल्यानंतर मोठ्या संकटात पडलेली आहे, कोड्यामध्ये पडलेली आहे की गारगोटीचा भात शिजणार कसं, आणि भात जर शिजला नाही तर आपल्या दरवाज्यावर आलेला याचक असं रिक्त हस्ताने गेला किंवा विन्मुख होऊन गेला, या ठिकाणी न खाता पिता जर गेला, तर हे सगळ्या गृहिणीला न शोभणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून ती देवाचं स्मरण करते. ज्या जगन्यता परमात्म्याने प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांच्या उदरामध्ये आज अवतार धारण केलेल्या त्या परमात्म्याची आठवण करते, चिंतन करते, ध्यान करते. अरे देवा, हे जे कोडं टाकलंयस ना मला, नाही द्यावं तर ब्राह्मण रोसून नाराज होऊन जात आहेत, करावं तर कसं, गारगोटीचा भात कसा शिजणार. तरी ती पतिव्रता माऊली ते हातामध्ये गारगोटी घेते आणि गारगोटी घेऊन आपल्या त्या चुलीवर आधन ठेवलेल्या त्या चुलीच्या आधनामध्ये ती गारगोट्या टाकते. वर आधन ठेवलेलं आहे, खाली इस्तू जळत आहे आणि आग लागलेली आहे, अशा चुलीमध्ये ते भात शिजण्यासाठी टाकते. आणि त्यावेळेसच हे तिन्ही ब्राह्मणांना स्नान करून या म्हणून सांगतात. स्नान करून आलेले ब्राह्मण समोर पडवीमध्ये काय बसतायत. आता जेवणाची वेळ झालेली आहे, भात शिजवायचा आहे, आधन तर ठेवलेलं आहे, दत्त नामाचं चिंतन सुरू आहे, ईश्वराचं चिंतन सुरू आहे, जगत नियंताचं चिंतन सुरू आहे. त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज आहे, अंतर्यामी प्रभू, सगळं काही जाणतायत. दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आहेत, ओळखून आहे, अनुसया ओळखून आहे की जगन्नियंता परमात्मा माझ्याजवळ आहे. त्या ईश्वराचं चिंतन करते, ध्यान करते आणि दत्तात्रय महाराज साहजिकच त्या ठिकाणी सहज एक कटाक्ष टाकतायत आणि ते गारगोट्याचा भात शिजतोय, भात बनतंय. भात बनल्यानंतर ज्यावेळेसची आधन काढून पाहते अनुसया, भात शिजलेला आहे. तिने ब्राह्मणांना जेवणासाठी बसवते. मोठे आश्चर्यचकित झालेले आहे की गारगोटीचा भात झाला कसा, आणि भात झाला नसता तर शाप द्यायला तर तयारच होते ना. असा झालेला भात ज्यावेळेस वाढायला त्यांच्या पात्रामध्ये येते त्यावेळेस पुन्हा ती ताट घालतायत. माऊली, असं नव्हे, तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला हे अन्न खाऊ घालावं, विवस्त्र होऊन आम्हाला अन्न हे वाढावं. आता मोठं कोड्यामध्ये पडलेली अनुसया करणार काय. आलेला याचक तर तसा जाऊ नये. पुन्हा जगन्नियंता परमात्म्याचं चिंतन करते, ध्यान करते. दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी अंगणामध्ये खेळतायत.
साहजिकच दत्तात्रय महाराजांनी पुन्हा कटाक्ष टाकलेला आहे आणि कटाक्ष टाकल्याबरोबर जे तिन्ही ब्राह्मण तिन्ही देवता त्या ठिकाणी जेवणासाठी बसलेले आहेत प्रत्यक्ष बालरूपामध्ये येत आहेत आणि अशा बालरूपामध्ये आलेले तिन्ही बालकांना ती अनुसया माऊली पुन्हा आपल्या पर्णकुटीमध्ये जाते, विवस्त्र होते आणि तिन्ही बालकांना ममतामयी आई होऊन त्या ठिकाणी त्यांना जीव घालते. म्हणूनच या ठिकाणी असं जे थोडंसं कुठेतरी गडबड झाल्यासारखी वाटते की तिन्ही देवता हे तिन्ही ब्रह्मा विष्णू महादेव आहेत की प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहेत. तर हे प्रत्यक्ष परब्रह्म परमात्माच आहेत, कारण ह्या ठिकाणी ऑलरेडी सोम दत्त आणि सोम आहेत, दुर्वासा आणि दत्त आहेत, तिन्ही आहेतच त्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी तिन्ही बालके झालेली आहेत आणि तिघ बालकांना त्या ममतामयी मातेनं मांडीवर बसून जीव घातलेला आहे. म्हणूनच अशी कुठेतरी गडबड होते की दत्तात्रय महाराज हे परिपूर्ण परब्रह्म परमात्म्याचे अवतार ऑलरेडी त्या ठिकाणी अगोदरच त्या ठिकाणी होतेच आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये पर्णकुटीमध्ये. आणि ह्या तिन्ही बालकांना त्या ठिकाणी मातेनी म्हणजे अनुसया मातेने जीव घातलेला आहे. म्हणून हे तिन्ही बालके मातामयी होऊन त्या ठिकाणी घालते, जीव घालते. म्हणूनच हे कुठेतरी गडबड होते. बाकी पूर्ण परब्रह्मा परमात्मा दत्तात्रय महाराज जे आहेत ते पूर्ण परब्रह्म परमात्मा ईश्वरीचेच अवतार आहेत आणि हे तिन्ही बालके जी आहेत ते ब्रह्मा विष्णू महादेवाची आहेत. असे ऑलरेडी आता त्या ठिकाणी ते सोम दत्त सोम आहे, दुर्वासा आणि दत्त आहे, तीन बालके ऑलरेडी आहेतच आणि ही तीन बालके अजूनही त्या ठिकाणी आहेत. बराच कालावधी या ठिकाणी लोटला गेला आहे, बराच कालावधी निघून गेलेला आहे. त्या सृष्टीचं चालवणारे एक, पालन करणारे एक, संहार करणारे आहेत. बरेच दिवस झाले आपल्या धामापर्यंत पोहोचत नाही आहे. त्या ठिकाणी त्यांच्या पत्न्या ज्या आहेत, उमा आहे, रमा आहे किंवा लक्ष्मी आहे, सावित्री आहे, ह्या थोड्याशा चलबिचल झालेल्या आहे की पती इतके दिवस गेलेले आहेत मृत्यूलोकामध्ये अजून परत का येत नाही आहे. पुन्हा ही जी आपली व्यथा आहे ते नारद मुनीजवळ सांगतायत. नारदांना सांगितल्यानंतर नारद मुनी पुन्हा येऊन त्यांना सगळी वार्ता घडलेली सांगतायत. घडलेली वार्ता ज्यावेळेस सांगितली जाते त्यावेळेस तिन्ही देवतांच्या पत्न्या ह्या खाली येत आहेत आणि आल्यानंतर पुन्हा आत्री ऋषींच्या त्या दारावर उभे राहत आहेत आणि क्षमा याचना मागतायत. अनुसयेजवळ क्षमा मागितली गेली, याचना केली गेली की चुकले आहे, आम्ही चुकलो, आमचे पती चुकले, आम्ही तुमच्या पतिव्रता धर्मावर तुमच्या सतीत्वावर आम्ही त्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या परीक्षा घेण्यासाठी आमचे ते तिन्ही जे आलेले आहेत, आमचे देवता जे आलेले आहेत, त्यांच्यामुळे सृष्टीचा कारभार थांबतोय. तेव्हा मेहरबानी करावी, आमचे पती आम्हाला परत द्यावेत. आता तीन बालके ऑलरेडी तीन पाळण्यामध्ये त्या ठिकाणी झोका देते. अनुसया त्या ठिकाणी झोका देते त्यांना. आता तिन्ही बालके तर झालेली आहे भगवत कृपेने, ईश्वराच्या कृपेने. अनुसयेने पाहिलेलं सुद्धा नाहीये कोण ब्रह्मा आहेत, कोण विष्णू आहे आणि कोण महादेव आहेत. हे सगळं जगतनियंता परमात्मा श्री दत्तात्रय महाराजांच्या एका कटाक्षाने झालेलं, एका दृष्टिक्षेपाने झालेलं सगळं काम आहे, कार्य आहे. आणि ह्या ठिकाणी पुन्हा त्यावेळेस तिन्ही देवतांच्या पत्न्या ज्यावेळेस याचना करतायत त्यावेळेस पुन्हा अनुसया जगतनियंता परमात्मा श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आहेत. त्यांना बोलवते, त्यांना प्रार्थना करताय की प्रभू हे सृष्टीचा कारभार थांबलेला आहे, त्यांच्या पत्न्या या ठिकाणी आलेल्या आहेत, तेव्हा मेहरबानी करून यांचे पती यांना परत द्यावेत. आणि त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज तिन्ही बालकांना, ते तिन्ही बालकांची पाय धरून ज्या पत्नीचा जो वर आहे, ज्या स्त्रीचा जो पती आहे, ज्या देवतेची तो देवता आहे, ती त्या ठिकाणी त्यांना पायाला धरून त्यांना दान देत आहेत. आणि दान दिल्यानंतर जी आकाशवाणी झालेली आहे की तुम्ही हे सृष्टीचे चालवणारे जे आहेत, जे चालवणारा आहे, जे पालक आहे, जे संहारक आहे, ते तिघी तीन पत्नींना तुम्ही दान दिलेले आहेत. म्हणून आकाशवाणी त्या ठिकाणी होते आहे की तुम्ही दाता आहेत, तुम्ही दान दिलेलं आहे, म्हणून आजपासून तुम्हाला दत्त म्हणावं किंवा दत्त म्हणून उभे राहणे. ज्या ठिकाणी मी ज्यावेळेस धावा करेन त्यावेळेस तुम्ही दत्त म्हणून उभे राहिलेले आहात. ज्यावेळेस मी जसं माधव म्हटलं जातं की मी ज्यावेळेस मी धावा केलेला आहे त्यावेळेस तुम्ही मला माझ्या साह्यासाठी धावून आलेले आहेत. तसे दत्त म्हणून उभे राहणे. दत्त म्हणजे ज्यावेळेस आपण हाक मारली त्यावेळेस दत्त म्हणून उभे राहिलेले, साक्षात उभे राहिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी अनुसया माताच्या हाकेला साक्षात प्रभू परमात्मा त्या ठिकाणी उभे आहेत.
किंवा ह्या तिन्ही देवतांचे दान देण्यासाठी त्या ठिकाणी दत्त म्हणून उभे राहिलेले आहेत आणि दान दिलेलं आहे म्हणून दत्त अधिक आत्रेय दत्तात्रेय असे ह्या तिन्ही देवतांच्या पत्नींना तिन्ही देवता दान दिले गेले, त्यावेळेस आकाशवाणी झाली म्हणून दत्तात्रेय. अशा या दत्तात्रेय महाराजांच्या जन्माची कथा अशा या पुराणामध्ये वेदामध्ये किंवा जितकेही साहित्य आहे त्यामध्ये अशी आढळते.